नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान राज्यात सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नाही. यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. या ठिकाणी भाजपच्याच उमेदवाराकडे गळ टाकला जाणार आहे. दरम्यान भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची पत्नी संपदा पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. मात्र शेवटी स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील भाजपवर नाराज झाले आहेत. यामुळे ते आता ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगाव येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये देखील उन्मेष पाटील हे गैरहजर होते. यामुळे याबाबत अजूनही चर्चा वाढली आहे. दरम्यान याबाबत ते म्हणाले की मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा SMS आलेला नाही. त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. तिकीट डावलल्याने एकदाही उन्मेष पाटील हे जळगाव शहरात भाजपच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आलेले नाही. यामुळे ते नाराज झाले आहेत. दरम्यान उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मातोश्री दरबारात महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली आहे. यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचे नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले आहे. एवढंच नाही तर जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीकडून भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी प्रबळ उमेदवाराची गरज महाविकास आघाडीला होती. यामुळे हेच नाव येणाऱ्या काळात फायनल होईल असेही सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.